महाराष्ट्र के यवतमाल जिले के पांड्रकवाड़ा इलाके में एक बड़ी चोरी का खुलासा हुआ है। ट्रैवल से चोरी हुई चांदी की ज्वेलरी की कुल कीमत 7,68,000 से अधिक बताई जा रही है। घटना पांड्रकवाड़ा के महोदा परिसर की है, जहां एक ट्रैवल्स गाड़ी हिंदुस्तानी ढाबे पर खाने के लिए रुकी थी। उसी दौरान गाड़ी से चांदी के गहनों से भरी बैग चोरी हो गई। स्थानीय गुन्हे शाखा ने तत्परता दिखाते हुए 3 में से एक आरोपी को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपी की पहचान मोला खान रोशन खान मध्य प्रदेश के रूप में हुई है। उसके 2 साथी आरोपी मुश्ताक उर्फ चिरू शमशेर खान और शाहरुख खान रमजान खान दोनों मध्य प्रदेश के खेरवा गांव के रहने वाले हैं, जो अभी फरार है। इस पूरे मामले की जानकारी जिला पुलिस अधीक्षक कुमार चिंता ने पत्रकार परिषद में दी। उन्होंने बताया कि अब तक 7,68,788 का माल जब्त किया गया है और फरार आरोपी की तलाश जारी है। आपल्याकडे 22 तारीखला या महिन्याला पांढरकवाडा पोलीस स्टेशनला हद्दीमध्ये मोहाडा म्हणून एक गाव आहे। एक ट्रॅव्हल्स बस यवतमाळतून हैदराबादला जाताना जेवणासाठी 22 तारीखला रात्री 11 वाजता तिथे थांबल्यानंतर एक गाडी आले, 4 व्हीलर कार, त्याच्यामधून 3 लोक बाहेर येऊन बसमध्ये जाऊन एक बॅगमध्ये सिल्वरचा ऑर्नामेंट्स होता। टोटल ते 16 किलो 827 ग्राम, म्हणजे अंदाजा 17 किलोचा सिल्वर्स होता। ते 8 लाख वरती मुद्देमाल आहे। ते बॅग पूर्ण घेऊन ते तिथून पडून गेला होता। हे 22 तारीखला झाले, पण आपल्याकडे 24 तारीखला ते फिर्यादी आपल्याकडे आला होता। थोडा उशीर आल्याबरोबर आपण खूप सिरियसली घेतलेले आहे मुद्द्या, आणि आपण वेगळ्या टीम बनवले, म्हणजे पोलीस स्टेशनने वेगळ्या पद्धतीने, आपण एलसीबीने वेगळ्या पद्धतीने हे केला होता। त्याच्या दरम्यान आपल्याला निष्पन्न झाले की हे 3 आरोपी आहेत ते मध्य प्रदेशचे आहे आणि धार जिल्ह्याचे आहे म्हणून आपल्याकडे माहिती आलेली आहे। आणि आपण टीम तिकडे ऑलमोस्ट 3 दिवस तिकडे थांबले होता। आणि काल आपण त्याच्यामध्ये एक आरोपी आहे मोला खान रोशन खान म्हणून, त्यांना अटक केलेली आहे। आणि त्यांच्याकडून आपण 16 किलो 168 ग्राम एवढा मुद्देमाल पूर्ण रिकव्हरी केलेला आहे। म्हणजे हे वर्थ 7,68,788 चा मुद्देमाल आपण रिकव्हरी केलेला आहे। त्या आरोपीला आपण पांढरकवाडा पोलीस स्टेशनच्या जमा केलेला आहे।